आणि स्मरणिका नौखार या दोन संघांच्या दरम्यान विजेत्या संघांमध्ये हा तिसरा सामना होतोय बालवीरच्या मैदानात। ना राजकारणासाठी ना स्वार्थासाठी ही स्पर्धा केवळ खारेपाट क्रिकेटच्या उत्कर्षासाठी हे ब्रीद वाक्य घेऊन मैदानामध्ये आपण खारेपाट प्रीमियर लीग बालवीरच्या या भव्य मैदानामध्ये होत असताना पाहतोय। विशेष कौतुक करावं लागेल ते आयोजन समितीचं, कारण कोणतेही मोठं आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा हा एक प्रयत्न खऱ्या अर्थानं हा हे स्वप्न होतं सर्व खारेपाट क्रिकेट वासियांचं, सर्व खारेपाट क्रिकेट मधील खेळाडूंचं की अशा प्रकारची स्पर्धा व्हावी। परंतु अलीकडे जर पाहिलं तर काही अपरिहार्य कारणामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये ही स्पर्धा आपली थांबली होती, परंतु पुन्हा एकदा ती स्पर्धा पुनर्जीवित झालेली आहे आणि एका वेगळ्या स्वरूपामध्ये येते आहे। आपण आयोजन समितीमध्ये निवृत्तीदादा पाटील, शशिकांतदादा पाटील, तेजसदादा पाटील, हरेशजी सुर्वे, रूपम म्हात्रे, महेश पाटील यांसारखी नावं असताना केवळ आणि केवळ क्रिकेट विषयी असलेली आवड, कोणताही राजकीय म्हणा किंवा वैयक्तिक स्वार्थाचा हेतू म्हणा असं न ठेवता आपल्या विभागातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं। नावाजलेले खेळाडू हे अलिबाग क्रिकेटमध्ये नवे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी खेळत असतात, त्यांच्या खेळानुसार त्यांना तशी मागणी सुद्धा असते, परंतु आपल्या विभागातील सर्वसामान्य खेळाडू ज्याला स्वतःला अगदी भविष्यात सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून आपण कसे खेळलो हे पाहता यावं या उद्देशाने ही स्पर्धा, एक त्याला मोठं व्यासपीठ मिळावं या उद्देशाने ही स्पर्धा भरवली जाते। कोणत्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा किंवा या सर्व आयोजकांची कोणतीही भली मोठी पार्श्वभूमी नसताना सुद्धा सर्वसामान्य अगदी मोलमजुरी करणारे म्हणा किंवा स्वतःचा छोटासा उद्योग सांभाळणारे म्हणा तरी सुद्धा वेळात वेळ काढून या स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे आणि हे स्वप्न अगदी तुमच्यासाठी पूर्ण करताना अथक मेहनत करताना दिसत आहेत। आणि अशा वेळी मैदानामध्ये सामना सुरू होतोय जिथं सामना रंगलाय स्मरणिका 11 नौखार विरुद्ध रोहन अर्णव 11 केतकी समाळा या दोन संघांच्या दरम्यान पहिलाच चेंडू होता। निखिल अपेक्षेप्रमाणे गोलंदाजीसाठी आला, डाव्या हाताचा गोलंदाज ज्याचा सामना केला हशिकेशनं, चांगली निमिषनं आणि त्याच्या समोर आता स्ट्राईक एंडवर जातोय अक्षय ज्यानं चांगली फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली। निखिलचा हा चेंडू थोडासा गुडलेन स्पॉटचा चेंडू होता, या चेंडूला अगदी सुरक्षित पद्धतीने खेळला, कव्हर पॉइंटच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं, चांगली फेकी सुद्धा झाली। तोपर्यंत मागं दोघेही खेळाडूंना आपापले एंड चेंज करण्याची संधी निर्माण झाली। पुन्हा एकदा निमिष स्ट्राईक एंडवर हा चेंडू, यावेळचा चेंडू मात्र आपल्या रनर मध्ये पाहिला, अगदी डोळ्यांचं पाळणं फेडावं अशा पद्धतीचा फटका खेळला, चेंडू सीमारेषा टप्पा झाला पार झाला एका टप्प्यानिशी। चौकारानं निमिषनं जी खेळी, जे वादळ, जे घंगावाद किंवा जो आक्रमण किंवा जो आपला नॅचरल स्वभाव, अर्थातच मैदानाबाहेर निमिषला आपण जेव्हा केव्हा भेटतो अगदी शांत, संयमी, प्रेमळ, सुस्वभावी असा हा खेळाडू मैदानामध्ये मात्र त्याच्या स्वभावाला अनुरूप किंवा विरुद्ध अशी तो खेळी खेळत असतो। आणि अशा वेळी जर पाहिलं मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने आक्रमण केलं होतं, आक्रमिक खेळी 9 चेंडूंमध्ये 27 धावा, गोलंदाजी करत असताना 2 फलंदाज बाद केले, 2 झेल सुद्धा टिपले असा निमिष यावेळेस मात्र चांगली फलंदाजी करत असताना दिसतोय। पुन्हा एकदा हा चेंडू उलटा स्वरूपाचा चेंडू, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, असं म्हणतात ना कधी कधी अगदी तळाला गेलेला लोणी म्हणा किंवा तूप म्हणा किंवा श्रीखंड म्हणा जेव्हा सहज निघत नसतो तेव्हा कुठेतरी तो उलट्या हाताने बोटाच्या सहाय्याने काढायचा असतो। आणि अशा वेळी मात्र तो प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून झाला, परंतु त्याचा हा प्रयत्न निखिलने अचूक ओळखला, एंड वेळेला मात्र आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं आणि अक्षयला पूर्णपणे या चेंडूवर मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं। परंतु निखिल समोर हार मारवतो अक्षय कसला
आणि अशा वेळी जेव्हा उलट्या हाताने फटका यशस्वी होत नाहीये त्यावेळेस मात्र कुठेतरी आपल्या नॅचरल किंवा नैसर्गिक खेळीवर अवलंबून असा फटका खेळायचा. चेंडूला मिडविकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध खेळलं. वाईड स्क्वेअर लेगला हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. षटकारांसाठी 6 धावांनी संघाची धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरकली. 6 धावांनंतर संघाचं धावफलक हे स्कोरशीटवर जर पाहिलं तर 13 या धावसंख्येवर. मोठी जमेची बाजू म्हणायची झाली तर कोणताही खेळाडू या दरम्यान बाद झालेला नाहीये. एक षटक पूर्ण झालेलं आहे निखिलच्या स्वरूपानं आणि संघाची धावसंख्या ही 13 असताना एक समाधानकारक सुरुवात, एक अपेक्षित सुरुवात निमिष आणि अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चौकार निमिषनं लगावला, एक षटकार अक्षयनं लगावला, काही एकेरी धावा आल्या. अशा पद्धतीने तब्बल 13 धावा मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. तसं पाहायला गेलं जेव्हा शॉर्ट इंटरव्ह्यू घेतला गेला होता की या सामन्यामध्ये किती धावांचं लक्ष तुम्ही प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवाल आणि त्यानुसार स्मरणिका 11 नवखार या संघानं जर पाहिलं 60हून अधिक आम्ही धावा जमवण्याचा प्रयत्न करू असा मानस ठेवला आणि निश्चितच त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं ते षटक होतं. एक हवाई फटका होता, दोन्ही हवाई फटके होते. एक सीमारेच्या आतमध्ये पडला, एक सीमारेच्या पलीकडे पडला. चौकार षटकार अशी त्याची नोंदणी सुद्धा झाली आणि अशा वेळी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो निशांत. एक चांगला खेळाडू. अलीकडे त्या ज्या खेळाडूनं संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या नजरा आपल्याकडे वळवण्यास किंवा नजरा आपल्याकडे येण्यास भाग पडला असा खेळाडू जेव्हा पहिल्या आपल्या षटकातील चेंडू घेऊन आला. खोलातला चेंडू होता. योग्य रीतीने या चेंडूला निमिषनं खेळलं. चेंडू बॅटच्या कडेला लागला. चेंडू निश्चितच 2 क्षेत्ररक्षकांना चकून शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट वाईडिश पॉइंटला असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू सीमारेषा पार झाला. चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा यावेळचा चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इथे धाव घेण्याची संधी अर्थातच अक्षय सांगत होता परंतु ही धाव घेण्यामध्ये निश्चितच आपली विकेट जाण्याचा धोका आहे हे निमिषने अचूक ओळखलं होतं. धाव घेण्यास निमिष तयार नव्हता आणि नकार दिला तो अक्षयला. अक्षय पुन्हा एकदा निश्चितच आपल्या स्क्रीजमध्ये सुरक्षित झाला. निर्धाव चेंडूनं मात्र या चेंडूची सांगता झाली. यावेळचा चेंडू एक आगळा वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. निश्चितच पंचांच्या निर्णयाची अपेक्षा असेल. काय चेंडूवर निर्णय येतोय तो पंचांचा इशारा चेंडू स्क्वेअर असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं मात्र संघाचं धावफलक अगदी पुढे सरकतंय. 14 धावा 18 धावा स्कोर शीटवर लागतायत. पुन्हा एकदा जेव्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निशांतला हा उलट्या हाताने मारलेला चेंडू निमिषच्या बॅट मधला चौकार येतोय. चौकारानंतर मात्र त्याच्या संघ सहकार्याकडून निश्चितच त्याला कौतुक केलं जातंय, शाबासकी दिली जाते, टाळ्या वाजवल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या मात्र या चौकारानंतर 22 या धावसंख्येवर अपेक्षेप्रमाणे जी धावसंख्या हवी होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती धावसंख्या नवीन चेंडूंवर इथे होताना आपण पाहतोय. अशा वेळी ऑन द रेंज खेळण्याचा प्रयत्न. अर्थातच शॉर्ट पिच चेंडू होता. थोडासा गुडलेट आणि शॉर्ट पिचच्या मधला हा चेंडू होता. निमिषला वाटलं होतं की चेंडू हा निश्चितच माझ्या बॅटच्या रडारमध्ये येईल परंतु जर रसलच्या किंवा निशांतच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर निश्चितच हा चेंडू अगदी वेगाने आला. त्याच्यामुळे जे समन्वय वेळेचा अपेक्षित समन्वय अपेक्षित असतं ते मात्र साध्य करता आलं नाहीये. ते निमिषला चेंडू त्यांच्या बॅटच्या वरच्या हिश्श्याला लागतोय. गरंगळत चेंडू गेला तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली. पुन्हा एकदा निशांत. यावेळचा चेंडू गुडलेट स्पॉटवर चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. फुल शॉट पद्धतीने शॉर्ट पिच चेंडू होता. फुल शॉट पद्धतीने मिड विकेट काऊ कॉर्नरच्या वरून अगदी खेळला जातोय. केवळ आणि केवळ क्षेत्ररक्षक फिल्डरला या चेंडूकडे बघायच्या भूमिके पलीकडे काहीच साध्य होत नाहीये. चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांनी अक्षय पुन्हा एकदा सिद्ध करतोय की माझ्यामधली जी क्षमता फलंदाजीतली मी इथे मात्र पुन्हा एकदा या खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून दाखवून देईल. संघाची धावसंख्या एखादा षटकाराने पुढे सरकली 29. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन सोबतच टप्प्यावर नियंत्रण केलं गेलं. स्वतः अजिंक्य पाटील या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू पायाने अडवताना मात्र केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एकच धाव तो खर्च करतो. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते आपण पाहिली.
तर 30 धावा पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या गेल्या आणि या षटकामध्ये पाहिल्या तर 17 धावा, खूप महागडं षटक म्हणावं लागेल. आणि अपेक्षेप्रमाणे जी कामगिरी निमिष कर्णधार या नात्यानं करायला हवी होती, जी कामगिरी अक्षयनं एक सहकारी खेळाडू म्हणून, प्रमुख खेळाडू म्हणून निमिषकडून अपेक्षा होती, अगदी त्या कामगिरीला साजेसा असा खेळ या दोघांच्याही माध्यमातून, सलामीवीरांच्या माध्यमातून अगदी दुसऱ्या षटकापर्यंत होताना आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. संघाचं धावफलक जर पाहिलं तर 15च्या धावगतीनं या 30 धावा आपण स्क्रीनवर पाहत आहोत. पुन्हा एकदा निखिल वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं. यावेळेचा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू बॅटच्या इनर एजला लागला. मोठा फटका खेळण्याचा अक्षयचा प्रयत्न, परंतु चेंडू निश्चितच ज्या प्रयत्नासाठी हा फटका खेळला गेला होता, जे लक्ष्य साध्य करायचं होतं अक्षयला या फटक्यानिशी, तो चेंडू मात्र निश्चितच लकीली सीमारेषेच्या पलीकडे गेला. शॉट फाईन लेगला असलेला क्षेत्ररक्षक या चेंडूला डाईव्ह लगावून किंवा डाईव्ह मारून या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, पडून आणवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला सुद्धा चकून चेंडू सीमारेषा फरार झाला. चौकार. यावेळचा चेंडू उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील केला जातो. या स्लो करताना ही धाव मात्र अगदी जीव मुठीत घेऊन ज्याप्रमाणे धावावं अगदी त्याप्रमाणे हे धावले जाते. पंचांचा इशारा येतोय की ही बॅटकट आहे की बाईज आहे, लेग बाईज आहे. यस, बॅटकट आहे. अशा प्रकारे एक धाव चोरली जाते. इथे मात्र कुठेतरी निमिषला आपला विकेट गमावण्याचा धोका निर्माण झाला होता. निमिषनं काही अंशी ते अवसान सुद्धा सोडलं होतं किंवा ती शाश्वती सुद्धा सोडली होती, परंतु जेव्हा यष्टीरक्षक या चेंडूला अडवण्यासाठी पुढे आला होता, अडवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचं फंबलिंग झालं आणि त्यावेळेस मात्र सुटकेचा निश्वास मात्र निमिषनं सोडला आणि अशा वेळी ती चोरटी धाव सुद्धा मिळाली. अशा ज्या धावा असतात ज्या निश्चितच आपल्या संघाच्या विजयाला कारणीभूत ठरू शकत असतात. पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय. डाव्या हाताचा गोलंदाज समोर आहे तो फलंदाज. आता तर डाव्या हाताचा निमिष जेव्हा डाव्या हाताचे गोलंदाज डाव्या हाताच्या फलंदाजीसाठी गोलंदाजी करत असतात त्यावेळेस मात्र त्यांच्यातलं द्वंद्व हे निश्चितच पाहण्यासारखं असतं. आणि अशा वेळी जेव्हा 2 मास्टर क्लास समोरासमोर येत असतात त्यावेळेस मात्र त्यांच्यामधलं क्रिकेटमधलं जे वॉर असतं, जे युद्ध असतं, हे पाहण्यासारखं असतं. जेव्हा चांगल्या चेंडूला सन्मान हा निमिष नेहमीच देत असतो आणि निश्चितच चांगले चेंडू टाकण्यासाठी निखिल प्रयत्नशील असतो आणि त्यातलाच तो भाग होता जो खोलातला चेंडू होता. निमिषने अगदी फ्लिक पद्धतीने खेळला. एक धाव मिळाली, स्ट्राईक चेंज झाली, अक्षय स्ट्राईक एंडवर आला. सुंदर चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर लाईनचा. अजिंक्य या चेंडूला अडवण्यासाठी थोडीशी तिरंगाई करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु कदाचित आपल्या लहानपणी अजिंक्यनं आंब्यावर दगड मारून आंबे पाडण्याचा खेळ केला नव्हता, पराक्रम केला नव्हता आणि म्हणूनच हा चेंडू मात्र या यष्ट्यांचा अचूक वेध घेण्यापासून राहिला. अशा वेळी जेव्हा स्वतः संघमालक क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, शॉर्ट पॉइंटच्या दिशेला अजिंक्यला तैनात केले जाते निमिष डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. यावेळचा हा चेंडू पाहिला तर कार्पेटच्या हाताने जमिनीला गुदगुल्या करत जातो. शशी पाटील यांच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण दूरवरून शशी करतोय. चांगली फेकिंग होईल तोपर्यंत मात्र निश्चितच एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या हळूहळू गतीनं का होईना पुढे सरकते. ती 38 जे अपेक्षित ध्येय होतं 2 षटकांमध्ये, अर्थात पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आक्रमकता दाखवायची, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना पूर्णपणे त्यांच्या लाईन आणि लेंथवर नियंत्रण करायचं, कंट्रोल करायचा, त्यांची खराब करायची. यावेळचा चेंडू करण्याचा प्रयत्न जोरदार अपील, पण त्यांनी हा अपील उचलून धरला. फलंदाज अक्षय मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये निराश मनानं माघारी परतला. निमिष मात्र थोडासा दडपणामध्ये आला, कारण आतापर्यंत जर त्यांची साझेदारी पाहिली, त्यांची भागीदारी पाहिली तर निश्चितच स्मरणिका 11 नौखार या संघाला एका मोठ्या लक्ष्यापर्यंत नेणारी होती. आणि अशा वेळी कुठेतरी दुधामध्ये खळा पडावा आणि त्याचं विरजन होऊन या दुधाचं दही व्हावं असंच काहीतरी चित्र अक्षयच्या रूपामध्ये बघडलं मैदानामध्ये स्मरणिका 11 नौकार या संघासाठी. आणि अक्षय सारखा एक नावाजलेला फलंदाज, ज्या फलंदाजानं खऱ्या अर्थानं जर पाहिलं मागच्या सामन्यामध्ये अगदी 8 चेंडूंमध्ये तब्बल 32 धावांची जोरदार खेळी केली होती, तो अक्षय माघारी परतला. यावेळेस अभि जातोय त्याच्या जागेवर नवीन फलंदाज या स्वरूपात. कारण जर पाहिलं तर आतापर्यंत अक्षय बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या ही होते
ती 38 धावा. एक फलंदाज अक्षय इथे बाद होतोय. वैयक्तिक 9 चेंडूंमध्ये 20 धावा त्याने जमवल्या आणि हे तिसरं षटक. जी कामगिरी निखिलला अपेक्षित होती पहिल्या षटकांमध्ये, अर्थातच निखिलचं ते टार्गेट होतं, निखिलचं ते लक्ष्य होतं की प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अगदी पॉवर प्लेच्या आपल्या सुरुवातीच्या षटकांमध्ये बाद करायचं आणि आपली गोलंदाजीची जी बाजू आहे ती भक्कम करायची. आणि त्यानुसारच त्याची गोलंदाजी इथे होत असताना मात्र आक्रमण केलं गेलं ते निमिषकडून, आक्रमण केलं गेलं ते अक्षयकडून. आणि निश्चितच पहिल्या षटकांमध्ये जर पाहिलं तब्बल 13 धावा त्याने जमा केल्या. त्याच्यानंतर पहिल्या षटकात जो निखिलला निखिलच्या गोलंदाजीवर मिळवलेल्या 13 धावा या आत्मविश्वास वाढवणाऱ्या ठरल्या. निशांतवर गोलंदाजीची जबाबदारी दिली आणि अर्थातच अपेक्षेप्रमाणे निशांतवर सुद्धा आक्रमण केलं गेलं. त्या षटकामध्ये 17 धावा जमवल्या गेल्या. अशा जर एकंदरीत पाहिल्या तर 2 षटकांमध्ये त्या 30 धावा जमल्या होत्या. तदनंतर पुन्हा एकदा निखिल आला आणि निखिलनं अर्थातच जी लॉस्ट किंवा जो संघ आपला बॅकफूटवर गेलेला होता त्याला कुठेतरी पुनरागमन करायचं, कमबॅक करायचं या उद्देशानं तो गोलंदाजीसाठी पुढे सरसवला. कॅप्टन या नात्यानं, संघनायक या नात्यानं त्यानं तिसरं षटक टाकलं. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर आलेला एक चौकार सोडला तर उर्वरित 5 ओव्हर चेंडूंची जी खेळी होती ही निश्चितच चांगली गोलंदाजीत. केवळ त्याने 4 धावा त्या एकेरी स्वरूपात आणि पहिल्या चेंडूवर चौकार अशा तब्बल 8 धावा केल्या. आणि त्यांच्या या गोलंदाजासाठी जो कर्दनकाळ ठरू पाहत होता, दुःखीत ठरू पाहत होता असा अक्षयला सुद्धा बाद केलं. तब्बल जर पाहिलं एक फलंदाज बाद झाला, 3 षटकांचा खेळ संपला आणि 38 धावा स्कोर शीटवर लागल्या. यावेळेस एक वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, हा चेंडू स्क्वेअर असल्याचा येतोय आणि अशा वेळी व्यासपीठावर आपण पाहतोय आपण सन्मान घेऊयात. निश्चितच आमच्या विनंतीला सन्मान देताना सन्माननीय पेळंबा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आदित्य अनंत पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. मी रोहांशु अर्ण 11 या संघाचे ते संघमालक सुद्धा आहेत. मी त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण आमच्या सत्काराचा आपण सन्मान स्वीकारायचा आहे. रूपम म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण आदित्यजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे. दरम्यान आपण मैदानाच्या मधून पशुधन जाताना पाहतोय. आमचे काका अर्थातच हनुमंत मोकल काका अगदी या युगामध्ये सुद्धा की या काळामध्ये सुद्धा अगदी हे पशुधन सांभाळत आहेत, त्यांची निगा करत आहेत, त्यांना व्यवस्थित खाणं पिणं देत आहेत आणि संपूर्ण कुटुंबाचं ओझ या पशुधनाच्याच जोरावर अगदी त्यांना ते गाडं ओढलेलं सुद्धा आहे. मी वैशिष्ट्य सांगेन युट्यूबच्या माध्यमातून, हनुमंत नागू मोकल हे काका अर्थातच जर पाहिलं तर त्यांच्या 2 मुली ह्या पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि सानिया मोकल ही त्यांची मुलगी जी भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाते, आपल्या आशिवऱ्याची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाते. तिनं अमेरिका येथे झालेल्या धावण्यांच्या स्पर्धेमध्ये अर्थात पोलीस खात्यामध्ये ती रुजू आहे आणि वर्ल्ड पोलीस अर्थातच जागतिक पोलीस स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण पदक मिळवलं अशी ती सुवर्णकन्या. आणि या सुवर्ण कन्याचे ते पिताश्री आहेत आमचे हनुमंत मोकल. या पशुधनाच्या जोरावर त्यांनी तिला इथपर्यंत नेऊन ठेवलं तर निश्चितच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. दरम्यान व्यासपीठावर सन्माननीय आदित्यजी पाटील यांचं आपण स्वागत केलेलं आहे. मी सन्माननीय हशिकेशजी नाईक आपण जर प्रेक्षकांमध्ये उपस्थित असाल तर आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. संघमालक या नात्याने आम्ही आपला सन्मान करू इच्छितो. तेव्हा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण इथे व्यासपीठावर यावं. यावेळचा चेंडू निमिष पुन्हा एकदा उलट्या हाताने रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आनंदचं कौतुक करावं, अक्षयचं कौतुक करावं लागेल. अक्षयचं कौतुक करावं लागेल. अक्षयनं मात्र याही चेंडूवर निमिषला असा कारनामा करण्यापासून लांब ठेवलं. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू मात्र खेळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेवरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. ज्या 2 फटक्यांवर निमिषनं प्रयत्न केला तो प्रयत्न अपयशी ठरला.
तदनंतर मात्र कदाचित या चेंडूवर सुद्धा निमिष असंच काहीतरी करेल आणि म्हणून तशा स्वरूपाचा फटका केला, चेंडू टाकला गेला। या फटक्यावर मात्र निमिषने आपले इरादे बदलले, चेंडूला खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, चांगला फटका गेला सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावा मात्र देऊन गेला। संघाचा धावफलक वेगाने पुढे सरकलं, 51 धावा, चौथं षटक चालू आहे, 51 धावा झाल्यात। आतापर्यंत जर पाहिलं तर षटकामागे सरासरी 17 धावगतीने या धावा येताना आपण पाहतोय। दरम्यान खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमचे मित्र बालवीर मंडळाचे सदस्य सुवेद मोकल स्वयंसेवकाच्या भूमिकेत त्यांचं नेहमीच योगदान हे खारेपाट प्रीमियर लीग साठी असतं आणि गेल्या कालच्या दिवसामध्ये सुद्धा आजच्या दिवसामध्ये सुद्धा अगदी जिथे कुठे चेंडू त्यांच्या कक्षेमध्ये येत असेल आणि त्यांच्या नजरेत येत असेल तेव्हा ते मात्र हा चेंडू मैदानामध्ये पाठवण्याचं काम ते नेहमीच करत असतात। तेव्हा खारेपाट प्रीमियर लीगच्या वतीनं सुद्धा मी सुमेध मोकल यांचं धन्यवाद व्यक्त करतोय। यावेळचा चेंडू एक चांगला चेंडू होता, अगदी निमिष सारख्या फलंदाजाला सुद्धा या चेंडूला नतमस्तक होणारा हा चेंडू होता। कदाचित या चेंडूवर अर्थातच निखिलचा अंदाज होता की अभि थोडासा दुर्लक्षित आहे किंवा त्याचं लक्ष नाहीये आणि त्याच संधीचा फायदा घ्यायचा आणि अभिला धावबाद नॉन स्ट्राईक एंडवर करायचा असं यष्टीरक्षक निखिलने ठरवलं, विचार केला। परंतु ऐन वेळेला मात्र निश्चितच अभिनं या चेंडूवर अर्थातच निखिलचा तो प्रयत्न हाणून पाडला किंवा अपयशी ठरवला आणि अभि सुरक्षित ठरला आणि दरम्यान स्ट्राइक चेंज करण्याची संधी सुद्धा मिळाली। स्ट्राइक एंडवर अभि जातोय, अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजीवर येतोय। यावेळचा हा चेंडू अभि या चेंडूला ऑन द रेंज खेळण्याचा प्रयत्न करतोय। चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, परंतु या चेंडूवर गती फार चांगली होती। त्याचाच जर विचार केला तर गतीला बीट होय असं जे म्हटलं जातं अगदी तसंच चित्र इथे अभिच्या बाबतीत घडलं आणि पुन्हा एकदा अभि स्वच्छ होतोय। हा चेंडू रायगड पोलीस या सेवेमध्ये कार्यरत असलेला यावेळचा चेंडू प्रणित चेंडू खाली येतोय, कोणतीही चुकी होत नाहीये, प्रणित चांगला झेल टिपतोय आणि अभिने मारलेला एक्स्ट्रा कव्हरच्या लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेचा फटका हा प्रणितच्या हातामध्ये जातोय। प्रणितनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं, अभिला मात्र त्याच्या इराद्यापासून लांब ठेवलं आणि दुसरा फलंदाज अभिच्या रूपामध्ये निमिषच्या समोर बाद झाला। अभि बॅक टू द पॅव्हलियन, 2 फलंदाज बाद होतात। संघाचं धावफलक स्थिरावलेलं असताना 52 धावा, 4 षटकांचा खेळ संपला, 52 धावा झाल्यात आणि अशा वेळी मात्र निश्चितच जे ध्येय, जी स्ट्रॅटेजी, जी टीम प्लॅनिंग किंवा जी समीकरणं या सामन्यासाठी आखली गेली होती त्याला अनुरूप खेळ स्मरणिका 11 नौकार अर्थात साई भगत आणि कंपनी यांच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय। संघाची धावसंख्या जर पाहिली तर 52 आहे आणि अशा वेळी 2 फलंदाज बाद होत आहेत, 52 धावा झालेल्या आहेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो चारू दत्त जय हनुमान दिलदार बागदंडा या संघाचा ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये ज्या नावानं खऱ्या अर्थानं वादळ घातलेलं आहे तोच खेळाडू अर्थात खारेपाट प्रीमियर लीग। मला अभिमान वाटेल की बहुतांश खेळाडू हे खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून म्हणा किंवा आमच्या खारेपाट विभागातून अनेक मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळले जातात। यावेळचा हा चेंडू होता, पंचांचा इशारा नोबॉलचा असला येतोय, चेंडू डी पॉइंटच्या दिशेला खेळला गेला होता। अर्थातच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला असलेला क्षेत्ररक्षक लांबून या चेंडूवर धावला जातोय आणि धावल्यानंतर मात्र एका अर्थी असं वाटलं होतं कदाचित चेंडू सीमारेषा पार होईल, परंतु अडवला गेला आणि 2च धावा मिळाल्या। यावेळचा चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, पाहूया फटका फसतोय, प्रणित पुन्हा एकदा चांगला झेल टिपतोय। फ्रीचा चेंडू होता आणि निश्चितच जीवनदान मिळतंय ते निमिषला। शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, या चेंडूला निश्चितच ऑन द रेंज खेळण्याचा प्रयत्न निमिषच्या माध्यमातून झाला होता। बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, फटका फसलेला आणि निश्चितच झेल सुद्धा चांगला झाला, परंतु फ्रीट असल्या कारणानं निमिष बचावला। आकर्षक नेत्रदीपक फंटॅस्टिक फॅब्युलस असा हा फटका आपण पाहिला निमिषच्या बॅटमधला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सीमारेषेच्या पलीकडे जाणारा उत्तुंग असा षटकार। 6 धावानं निमिषनं जी कामगिरी कॅप्टन या नात्यानं सादर मागच्या सामन्यामध्ये केली होती तीच इनिंग या सामन्यामध्ये सुद्धा तो पेश करतोय। ध्येय एकच, आपल्या संघाला
अंतिम लक्ष्यापर्यंत अर्थात या खारेपाट प्रीमियर लीगच्या भव्य दिव्य अशा चषक उंचवण्याचं लक्ष्यापर्यंत नेण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू मिस झाला, पॅडवर लागला, अपील केला, अपिलाला होकारार्थी उत्तर आलं आणि फलंदाज निमिष इथे लेग बिफोर द विकेट स्वरूपात बाद झाला. पंचांचा इशारा निश्चितच गोलंदाजांना साथ देणारा ठरला. 16 चेंडूंमध्ये तब्बल 39 धावांची आक्रमक खेळी करणारा निमिष यावेळेस माघारी ठरतोय. चांगली फलंदाजी, कौतुक करावं लागेल. 17 चेंडू आणि 39 धावांची आक्रमक, धुवाधार, नेत्रदीपक, विस्फोटक अशी खेळी करणारा निमिष मात्र त्याची कामगिरी करून बाद होतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 63 धावा होतात, 63. अजूनही या 5व्या षटकातील काही चेंडू अर्थात 3 चेंडू येणं बाकी असताना आपण अजूनही एक षटक येणं बाकी असेल. अर्थातच नवीन फलंदाज जातोय जेव्हा शुभम फलंदाजीसाठी मैदानामध्ये. शुभमवर मोठी जबाबदारी असेल आपल्या संघाला एका सन्मानजनक अशा स्थितीमध्ये नेण्याची. कारण जिथे निखिल पाटील आणि कंपनी रोहांशु आर्न 11 या संघाकडून प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी सज्ज असताना स्वर्णिका 11 नवखार या संघानं अपेक्षेप्रमाणे सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली. तदनंतर मात्र आतापर्यंत जर लेखाजोखा पाहिला 63 धावा होत आहेत. यावेळचा चेंडू डाव्या फलंदाजाला चेंडू बॅटच्या कडेला स्पर्श करून 2 षटरक्षकांचा गोल डीप टर्न बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. सीमा रेखापार चौकार. 4 धावानं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा अगदी वेगाने पुढे सरकते. 67 फॉर लॉस ऑफ 2 विकेट इन 3 विकेट्स इन 5th ओव्हर प्रोग्रेस. 5वं षटक चालू असताना 67 धावा, अजूनही एक षटक येणं बाकी आहे. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू अंदरच खेळण्याचा प्रयत्न, षटरक्षक चेंडू खाली येतो आणि पाहूया काय होतंय. निश्चितच आणण्याचा प्रयत्न एकतर्फी पाहिलं तर प्रेक्षकांकडून इथे सुचवलं जातं की हा निश्चितच पंचांचा इशारा जरूर आला आहे, परंतु निश्चितच षटकार आहे. आपण जे डिक्लेअर करा, कारण जेव्हा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याचा पाय हा रोपवर लागलेला होता. खेळाडूंनी सुद्धा डिक्लेअर केलेला आहे, कोणतंही हे करू नका. धन्यवाद. कारण ही प्रत्यक्षदर्शी प्रेक्षक सुद्धा जाणकार प्रेक्षक आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे वाद घालू नका. ओके, चला, चांगली गोष्ट आहे. खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. धन्यवाद. आपली स्पर्धा आहे आणि अशा दरम्यान जर पाहिलं तर निश्चितच एक चांगला प्रयत्न केला गेला होता, परंतु हा फटका निश्चितच एक संजीवनी फटका म्हणावा लागेल. कारण तरी सुद्धा आपण जर स्क्रीनवर पाहत असाल तर हा चेंडू स्पष्ट दिसतोय की चेंडू सीमारेषेवर अर्थात रोपवर त्याचा पूर्णपणे पाय आहे. यावेळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न अपील केला जातोय. पंचांचं उत्तर होकारार्थी येते. फलंदाज इथे माघारी परततोय, परंतु त्याने त्याची कामगिरी पूर्ण केली. एक चौकार, एक षटकार अशा 10 धावा आपल्या संघ खात्यामध्ये जोडल्या आणि कर्णधारानं त्याच्यावर जो विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला त्यानं अगदी योग्य असा न्याय दिला. फलंदाज माघारी परतल्यानंतर हृषिकेश माळी जातोय. एक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानामध्ये. अष्टपैलू खेळाडू, खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूनं गेल्या 3-4 वर्षांपासून स्वर्णिका 11 नवखार या संघाचं ग्रामीण क्षेत्रामध्ये नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व करत असताना चांगली विस्फोटक, चांगली विजयी अशी खेळी त्याने केली होती. असाच तो भरवशाचा खेळाडू हृषिकेश नाईक यावेळेस मैदानामध्ये जातोय आणि त्याच दरम्यान जर हृषिकेश माळी मैदानामध्ये जातोय आणि त्याच दरम्यान जर पाहिलं डाव्या हाताचा फलंदाज चारू दत्त मात्र यावेळेस मैदानामध्ये असताना अलिबाग प्रीमियरचं ते 3रं पर्व जे खऱ्या अर्थानं भोसले वॉरियर थेरोंडा या संघाकडून खेळत असताना गाजवलं होतं असा चारू दत्त यावेळेस मैदानामध्ये असताना श्रुतिक येतोय गोलंदाजीसाठी. मिळकत कर ना.
जय हनुमान संघाचा धावफलक जर पाहिलं तर 73 धावा होत आहेत, 73. पाहूया या येणाऱ्या अंतिम शेवटच्या भैरवीच्या षटकामध्ये अजून किती धावा बनवल्या जातील, कारण लक्ष्य एकच असेल की जास्तीत जास्त अजून धावा बनवायच्या. जे लक्ष्य साध्य आपण ठेवलं होतं ते आपण पूर्ण केलंय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर पाहूया चेंडू क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक यांना चाकून सीमारेषा पार होतोय चौकार. पंतांचा इशारा जमिनीला हात समांतर अवांतर असल्याचा आणि 5 धावांचं महत्वपूर्ण योगदान मिळतंय. ते निश्चितच आपण पाहिलं स्मरणिका 11 नवखार या संघाची धावसंख्या जर पाहिली तर या 5 धावांनी होते ती 78 धावा. अंतिम षटक शेवटचं षटक भैरवीचं षटक आणि भैरवीच्या षटकामध्ये अर्थातच जी कामगिरी जी फलंदाजांकडून झाली हलकासा अपील केला जातोय. पंचांचा इशारा मात्र आपल्या मनामध्ये DRचा अवलंब केला जातोय की निश्चितच हा चेंडू पडल्यानंतर यष्टांना मिस करणारा असेल. लाईन पाहिली जाते, गती पाहिली जाते आणि तदनंतर एक काल्पनिक आभास त्यांच्या मनामध्ये निर्माण होतोय आणि या आभासानुसार सांगितलं जातंय की हा चेंडू यष्टांना मिस करणारा ठरेल. पुन्हा एकदा चारू दत्त खेळण्यासाठी अकोटप्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु चारू दत्तच्या दांड्या इथे गुल होतात. यष्टा पूर्णपणे उद्ध्वस्त होतात आणि संघाची धावसंख्या स्थिरावलेली असताना हा चौथा फलंदाज सुद्धा बाद, 5वा फलंदाज सुद्धा बाद होतोय. 78 धावा अजूनही जमलेल्या आहेत आणि अशा वेळी जर पाहिलं तर मैदानामध्ये श्रुतिक जो जय हनुमान मिळखतकर या संघाचं प्रतिनिधित्व करतो ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि आपल्या घरच्या संघामध्ये आणि यावेळेस मात्र खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून रोहांशू अर्णव 11 संघाचं तो प्रतिनिधित्व करत आहे आणि अशा वेळी अंतिम षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली असताना चांगली गोलंदाजी तो आतापर्यंत करतोय. पहिलाच चेंडू जर पाहिला तर निश्चितच स्वेर होता, त्याच्यानंतर तो चेंडू सीमारेषा पार सुद्धा झाला, 5 धावांचं योगदान सुद्धा मिळालं. त्यानंतर चारू दत्ताला गोलंदाजी करत असताना आपली ओरिजिनल लाईन आणि लेंथवर तो नियंत्रण करतोय आणि योग्य टप्प्यावर तो गोलंदाजी करत असताना चारू दत्त नावाच्या सारख्या फलंदाजाला सुद्धा तो नतमस्तक होण्यास भाग पडतोय. कारण एक त्याच्या पॅडवर लागतोय, अपील केला गेला होता, हलका अपील होता, आत्मविश्वास कमी होता. तदनंतर मात्र अगदी स्वबळावर चेंडूला अतिशय चांगल्या सुरेख पद्धतीने टाकताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. त्या चारू दत्तच्या प्रसाद जातोय यावेळेस स्ट्राईक एंडवर. यावेळचा चेंडू गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स ज्याला आपण म्हणतो, मातीच्या या नॅचरल विकेटवर कौतुक करावं लागेल बाली राशिवरे संघाच्या सर्व खेळाडूंचं किंवा त्यांच्या स्वयंसेवकांचं, त्यांच्या सदस्यांचं की एक अशी माफक आणि योग्य चांगली अगदी आतापर्यंत जर पाहिलं आतापर्यंत या खेळपट्टीवर जवळजवळ 7 ते 8 टुर्नामेंट खेळल्या गेलेल्या आहेत आणि अशा वेळी सुद्धा ही खेळपट्टी अगदी सुस्थितीमध्ये आपण आजच्या दिवसासाठी सुद्धा पाहतोय. 25 डिसेंबर ख्रिसमसच्या शुभ मोक्यावर या खेळपट्टीचं उद्घाटन झालं आणि आज आपण 15 फेब्रुवारी पर्यंत ही खेळपट्टी पाहतोय. अगदी रोज या खेळपट्टीवर क्रिकेट खेळलं जातं, तरी सुद्धा ही खेळपट्टी अगदी जशीच्या तशी नवी असल्यासारखी आपण पाहतो. यावेळचा चेंडू आउ देखा तो खेल दिया सीधा मिड विकेट काउ कॉर्नर की दिशा में सीमा रेखा के बाहर षटकार. 6 धावांचा हा मोठा फटका स्वर्णिका 11 नवखार या संघाला नेऊन ठेवतोय 85 या धावसंख्येवर. अतिउच्च आतापर्यंतची धावसंख्या म्हणावी लागेल. या षटकातील अजूनही मला वाटतं एक चेंडू येणं शिल्लक असताना या चेंडूवर सुद्धा जर षटकार आला हृषिकेश माळीच्या माध्यमातून तर निश्चितच चित्र वेगळं असेल. एक धावांचा डोंगर समोर असेल. मारण्याचा फटका प्रयत्न केला गेला होता हशीच्या माध्यमातून, परंतु हा प्रयत्न निश्चितच त्याची बॉडी लँग्वेज जेव्हा हा फटका मिस झाल्यानंतर कळतंय की या फटक्याला सुद्धा मी क्षमता ठेवू शकत होतो या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याची. हे षटक संपलेलं आहे. 86 धावांचं लक्ष समोर आहे. 85 धावा जमवलेल्या आहेत स्मरणिका नवखार या संघानं. आता मात्र कसब लागेल निखिल पाटील आणि कंपनीचा. आता मात्र कौशल्य पणाला लावावं लागेल. आतापर्यंत क्रिकेट पणाला लावायला लागेल ते रोहांशू अर्णव 11 संघाच्या सर्व खेळाडूला.
कारण या स्पर्धेतील आव्हान आपल्याला कायम ठेवायचं असेल आणि सुपर 8 मध्ये थेट आपल्याला प्रवेश करायचा असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकावाच लागेल. पंचांचा इशारा येतोय, स्वयंसेवकांनी त्यांच्या इशाऱ्याकडे लक्ष द्यायचं आहे. जर पाहिलं ओव्हरऑल जर पाहिलं तर रोहांशू अर्णव 11 केतकीचा मळा या दोन आणि स्मरणिका नौकार या दोन संघांच्या दरम्यान हा सामना रंगलेला असताना प्रथम नाणेफेकी जिंकताना रोहांशू अर्णव 11 संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रतिस्पर्धी संघ रोहांशू 11 संघानं स्मरणिका 11 संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. अपेक्षेप्रमाणे जी टीम स्ट्रॅटेजी होती, टीम प्लॅनिंग होती, रणनीती होती त्यानुसार खेळ त्यांच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना झाला. तब्बल 6 षटकांमध्ये 85 धावा त्याने जमवल्या. 86 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. प्रत्येक षटकामध्ये 14च्या सरासरीने या धावा जमाव्या लागतील त्या रोहांशू अर्णव 11 संघाला. पाहूया कशा पद्धतीने या धावा जमवल्या जात आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं. 13 धावा त्या षटकामध्ये निखिलच्या विरोधात कुठल्या गेला जमवल्या गेल्या निमिष आणि अक्षयच्या माध्यमातून. दुसरं षटक निशांत आला, त्यानं त्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या. अशा जर पाहिल्या तिसरं षटक सुद्धा जर पाहिलं तर आपण पाहिलं तर निखिल नौका टाकलं तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या. निखिल पाटीलच्या गोलंदाजीचा जर विचार केला 2 षटकांमध्ये त्याने 21 धावा खर्च केल्या. एका फलंदाजाला बाद केलं आणि या दरम्यान 2 चेंडू त्याने निर्धाव टाकले. अशा तब्बल 10.5च्या सरासरीने धावा खर्च केल्या. निशांत पाटीलने सुद्धा 4थं षटक टाकलं, 5वं षटक टाकलं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तब्बल 21 धावा त्याने खर्च केल्या. निशांत पाटीलच्या 2 षटकांचा जर लेखाजोखा पाहिला सर्वात महागडा खेळाडू तो ठरला. 38 धावा खर्च करताना 2 विकेट जरूर त्याने प्राप्त केल्या. 3 चेंडू निर्धाव सुद्धा टाकले आणि इकॉनॉमी जर पाहिली सरासरी पाहिली तर 19च्या सरासरीने या धावा जमवल्या. अक्षय पाटीलने 4थं षटक टाकलं होतं, त्याच्यामध्ये त्याने 13 धावा खर्च केल्या. 1 फलंदाज बाद केला आणि 4 निर्धाव चेंडू टाकले. तदनंतर ऋतिक कडव्याला ऋतिकनं 1 षटक टाकलं, अंतिम षटक चांगलं षटक टाकलं म्हणावं लागेल. इकॉनॉमिकली जर पाहिलं तर तोच गोलंदाज सरस ठरतोय कारण केवळ 12 धावा त्याने खर्च केल्या. 1 फलंदाज सुद्धा बाद केला आणि 4 चेंडू निर्धाव सुद्धा टाकले. असा ओव्हरऑल गोलंदाजीचं विश्लेषण होतं ते रोहांशू अर्णव 11 केतकीचा मळा या संघाचं. आणि निश्चित जर पाहिलं फलंदाजी करत असताना जर पाहिलं तर अक्षयनं जो फलंदाजीसाठी सलामीसाठी आला होता 20 धावा 9 चेंडूंमध्ये त्याने आपल्या संघासाठी जमवल्या. निमिष पाटीलनं कॅप्टन इनिंग्स किंवा कर्णधाराची इनिंग्स त्याने खेळली. 17 चेंडूंमध्ये 39 धावा त्याने जमवल्या. अभिजित मात्र अपयशी ठरला. 2 चेंडूंचा सामना जरूर त्याने केला, कोणतीही धाव त्याला जमवता आली नाहीये. चारू सुद्धा अगदी त्याचं अनुकरण करून माघारी परतला. केवळ धावांचा कोणताही भोपळा न फोडता 2 चेंडू त्याने खर्च केले. तदनंतर शुभम म्हात्रे फलंदाजीसाठी आला. LBW जरूर तो झाला निशांत पाटीलच्या गोलंदाजीवर, परंतु 3 चेंडूंमध्ये महत्वपूर्ण अशा चटकार आणि चौकार अशा 10 धावा त्याने जमवल्या. हशिकेश माळीनं अपेक्षेप्रमाणे 1 षटकार लगावला आणि प्रसाद मात्र नॉट आउट राहिला. त्याला साथ देताना 2 चेंडूंवर असं जर पाहिलं तब्बल 85 धावा 5 फलंदाज बाद 6 षटकांमध्ये स्मरणिका 11 नौकार या संघानं. आता बारी आहे, आता संधी आहे किंवा आता वेळ आहे ती निखिल पाटील आणि कंपनीची. आणि दरम्यान मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी ती याच्यानंतरचा होणारा सामना असेल तो लुझरचा. आणि मायक्रोफोनवर मी बोलवतोय निखिल पाटीलने लगावलेलं या षटकाराचं कौतुक करण्यासाठी आमचे साथी समालोचक अर्थातच सुयश भुरे यांना. एक षटकार लगावला आल्या आल्या. हॅलो, धन्यवाद निलेश दादा. तर पुनश्च एकदा आपण मैदानाकडे वळूया जिथे आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे आणि पावलांमधून सेट होऊन आलाय की काय असं दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. आल्या पहिल्या चेंडूवरती ठोकला गेलेला फटका 6 धावा देऊन चाललाय. हशिकेशवरती आक्रमण केलंय, षटकार ठोकलाय. याही वेळेला आपण पाहतोय गॅपमध्ये एक्झिक्यूट केलेला हा फटका चाललाय सरळ डीप
पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेला आग लावत येतोय हा निखिलच्या वाटमधून सलगचा हा दुसरा मोठा फटका, चौकार. 4 धावा यावेळी याही चेंडूवरती कुठून काढल्यात आणि चौकारानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती लागल्या. 10 ऑन स्कोर कार्ड. नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. निशिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंजा देवी मात्रोळी आणि रत्नाकर पाटील पुरस्कृत जहनुमान लोणकर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकी करण्यासाठी या. हर्षिकेश पुनश्च एकदा तिसरा चेंडू घेऊन यावेळी सज्ज झालाय. याही वेळेला घुटना टेक और निखिल पाटील का ये शॉट टेक. षटकार यावेळी जमावला गेलाय आणि षटकारानंतर पुनश्च एकदा धावसंख्येमध्ये मात्र भर पडली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 16 ऑन स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती ऑन दी टोस येऊन खेळला गेलेला डीप पॉइंट वरचा चौकार आणि पुनश्च एकदा स्वतःला झोकून घुटना टेकून डोफा टेकून मारला गेलेला फटका, षटकार. या 3 षटकार अर्थातच 3 मोठ्या फटक्यांनंतर रोहानशी 11 केतकीचा महासंघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 16 लागली आहे. 16 ऑन अ स्कोर कार्ड. हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. विजयासाठी जर लक्ष टाकलं तर 86 बनवायचे आहेत आणि अशा वेळी निखिलला मात्र त्याचा स्वाभाविक खेळ मैदानावरती करायचा आहे आणि तो मात्र करून दाखवतोय. लगातारच्या 3ही चेंडूंवरती 3 मोठे फटके आलेत. पुनश्च एकदा हर्षिकेश सज्ज झालाय. यावेळचा सुद्धा फटका गॅपमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक याही वेळेला नाहीये. मिळेल पुनश्च एकदा चौकार. मिलेंगे रन 4 तो होगा बेडा पार. चौकार. यावेळी चौकारानंतर संघाची धावसंख्या पुनश्च एकदा आपण पाहतोय धावफलकावरती पुढे सरकली आहे आणि 20 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 20 ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आल्यात. वीस धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळी पहिलं चालू असताना यावेळचा चेंडू आता चांगल्या टप्प्यावरती पडलाय. पहिले 4 चेंडू आपण जर पाहिलं तर निखिल पाटीलच्या समोर टाकले गेले, त्याच्यावरती आलेलं आक्रमण आपण पाहिलं, परंतु तदनंतरचा हा 5वा चेंडू योग्य टप्प्यावरती आता मात्र पडला. सुटकेचा निश्वास मात्र इथे गोलंदाजांनी सोडला असेल कारण पहिल्या 4 चेंडूंवरती तर धावा आल्यात. यावेळचा फटका पुनश्च एकदा अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि चुकी झाल्यावरती डॅडींचं वाक्य आहे चुकीला माफी नाहीये. शेवटच्या चेंडूवरती पुनश्च एकदा मोठा फटका येतोय निखिल पाटीलच्या बॅटमधून. यावेळी कार्पेटला आग लावणारा हा फटका चौकार देऊन चाललाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तब्बल 24 धावा देऊन जाणारा हा फटका आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल करून घ्या. नाणेफेकी करून घ्यायची आहे. 2 लुजर संघांमध्ये निशिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंजा देवी मात्रोळी आणि रोहानशी 11 माफ करा रत्नाकर पाटील पुरस्कृत जहनुमान लोणकर. मी विनंती करतोय बालवीर हशिवरे मंडळाचे सदस्य सन्माननीय बाळू पाटील आणि सन्माननीय प्रमोद पाटील उर्फ बाळू यांना विनंती करतोय की तुम्ही प्रेक्षकांमध्ये आहात, तुम्हाला विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 24 धावा येत असताना आपण पाहतोय रोहानशी 11 केतकीचा महासंघाने यावेळी आपण पाहतोय पुनश्च एकदा हात खोलण्यास सुरुवात केली आहे. समोरच्या गोलंदाजांविरुद्ध धावा बनवण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता द्विधा मनस्थितीमध्ये यावेळी आपण जर लक्ष टाकलं ना तर स्मरणिका नौकार जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण मागच्या षटकामध्ये आलेल्या 24 धावा आता तितक्याशा पचू शकलेल्या नाहीयेत. मी पुनश्च एकदा विनंती करतोय बाळू काकांना की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक 2 संघाचा कर्णधार निमिष घेऊन सज्ज झालाय. निमिषच्या गोलंदाजीवरती यावेळी खेळला गेलेला फटका सरळ क्षेत्ररक्षक सुयोगच्या हातात. फलंदाज क्रमांक 1 प्रणित म्हात्रे बॅक टू द डगआउट. पहिला फलंदाज यावेळी मैदानाच्या बाहेर परतलाय. 24 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या म्हणून काय झालं, यावेळी मी स्वतः संघाचा कर्णधार आहे आणि मी स्वतः संघाचा कर्णधार असल्या नात्याने यावेळी चांगली गोलंदाजी करणार आणि ज्या रीतीने इथून मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली होती तसा चेंडू टाकला. गुडलन स्पॉटवरती टाकलेला हा चेंडू आडवा बॅटने खेळला गेला होता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्यानंतर फलंदाज क्रमांक 1 प्रणित म्हात्रे मैदानाच्या बाहेर परततोय. 24 धावसंख्येवरती लागला गेलेला हा पहिला हादरा यावेळी पाहायला मिळाला. आता प्रणित ज्यावेळी मैदानाच्या बाहेर परततोय ना तर मैदानामध्ये नवीन फलंदाज यावेळी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मान फ्रॉम बागदांडा. यावेळी आपण जर पाहिलं तर
नवीन खेळाडू मयूर मैदानावरती एंटर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बागदंडा संघासाठी ज्याने चांगलं क्रिकेट खेळलंय, या अगोदर सुद्धा तो चांगला क्रिकेट खेळत आलाय, परंतु काही दिवस तो थोडासा इंज्युर्ड आहे आणि त्यामुळे पुनश्च एकदा हीच इंजुरी झुगारत तो मैदानावरती उतरलाय. रोहानशी 11 कितकेचा महासंघाने मला इथून मात्र त्यांच्या संघामध्ये सामील करून घेतलंय. मग आता त्या संघासोबत जोडलं गेलंय, जोपर्यंत जोडलं गेलंय तोपर्यंत मला इथून धावा बनवायच्या आहेत. याच ईर्षेने तो मात्र मैदानावरती उतरतोय, जिथे पहिला फलंदाज 24 धावसंख्येवरती बाद झालाय. 24 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ निमिषने सजवला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र विकेट प्रस्थापित केली आहे. यावेळचा चेंडू पडल्यानंतर बाहेर जाणारा, पंचांना मात्र कवायत करण्यास भाग पडून जाणारा हा चेंडू यावेळी पाहायला मिळाला. शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्णय चांगला आहे, परंतु निर्णयावरती अंमलबजावणी केली गेली पाहिजे, अन्यथा मग अवांतर स्वरूपाच्या धावा समोरच्या संघाला मात्र दिल्या जातील. मागच्या चेंडूवरती वाईट स्वरूपातली धाव आल्यानंतर 25 धावा धावफलकावरती यावेळी पाहायला मिळतात. यावेळचा फटका मोठा ठोकायचा होता, परंतु हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, झेलवरती पोहोचलाय, पकडला जाईल झेल. सलगचा हा दुसरा फलंदाज यावेळी तुचल मे आया असं उदाहरण देऊन मैदानाच्या बाहेर परततोय. मयूर सुद्धा डगआउटच्या आश्रयाला परतत असताना पाहायला मिळतोय. दोन फलंदाज 25 धावसंख्येवरती बाद झालेत. दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर वनडाऊन आलेला फलंदाज सुद्धा मैदानाच्या बाहेर कोणतीही धावसंख्या न करता सिल्वर डकचा शिकार मात्र तो ठरलाय आणि त्याला मात्र मैदानाच्या बाहेर मात्र परतावं लागलंय. पहिला फलंदाज परतल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती जात असताना यावेळी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जिथे दुसरं चालू असताना निमिषने आतापर्यंत वाईट स्वरूपातली एक धाव खर्च केली आहे आणि दोन महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी मैदानावरती जात असताना यावेळी निशांत पाटील याला पाहायला मिळतोय. निशांत यावेळी मैदानावरती चाललाय. निशांत मैदानावरती जातोय. आता निशांत यावेळी जेव्हा निखिलच्या बॅटमधून धावा आल्यात, मग आता निखिलला कशा रीतीने साथ दिलं जाईल, निखिलच्या सोबत कशा रीतीने या धावा बनवल्या जातील, हे सुद्धा येणारा वेळ आणि काळ ठरवेल. परंतु साथ देणं तितकंच समोरच्या फलंदाजाला गरजेचं आहे. जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. मागच्या सामन्यामध्ये हषिकेशने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आपण पाहतोय या सामन्यामध्ये त्याच्यावरती पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 24 धावा कुठून काढल्यात. त्यामुळे आता निमिषवरती जबाबदारी आहे आणि तो जबाबदारी अर्थातच कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट कशाला म्हटलं जातं ते दाखवतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आणि सरळ यष्टीरक्षक अक्षयच्या दिशेने मार्गस्थ होणारा पाहायला मिळाला. चेंडू डॉट आलाय. आतापर्यंतचे तिन्ही चेंडू निर्धाव टाकलेत, त्यामध्ये एक वाईटचा समावेश होता. तो चेंडू जर वगळता आपण पाहिलं ना तर मागचे तिन्ही चेंडू सटीक लेंथ लाईनवरती यावेळी निमिषने टाकलेत. पुन्हा एकदा निमिष पाटील सज्ज झालाय चेंडू घेऊन. यावेळी हेलिकॉप्टर मारला होता, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. याही चेंडूवरती धाव मिळणार नाहीये, मिळेल मात्र 0. 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक पूर्णपणे आपण जर पाहिलं ना तर स्मरणिका नौकार संघाकडे झुकलंय हे मात्र म्हणावं लागेल. कारण पहिलं षटक रोहानशी 11 कितकेचा महासंघाकडे झुकलं होतं, 24 धावा आल्या होत्या. परंतु तदनंतरचं हे दुसरं षटक जिथे आपण पाहतोय नाममात्र 1 धाव आतापर्यंत वाईट स्वरूपातली आली आहे आणि सलगचे 4 चेंडू इथून मात्र निर्धाव टाकलेत. त्यामागे 2 विकेट सुद्धा घेतल्यात. एक रणनीतीबद्ध कामकाज यावेळी निमिष पाटील करतोय. यावेळचा फुलटॉस आडवा बॅटने स्वतःला झोकून खेळला जातोय. अमित नाईक स्टँडच्या बाहेर खेळला गेलेला फटका चौकार. आता मात्र या आपण जर पाहिलं ना तर षटकाचे दरवाजे उघडले गेलेत की काय हेच मात्र म्हणावं लागेल. कारण इथून आलेला हा आडवा बॅटचा फटका चौकार देऊन चाललाय आणि चौकारानंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. धावफलकावरती 29 धावा लागत असताना आपण पाहतोय 29 ऑन अ स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती. निमिष पुन्हा एकदा सज्ज होतोय चेंडू घेऊन. यावेळचा स्क्वेअर कट करायचा होता, परंतु ही इथे मात्र अपील जरूर झाली, परंतु ही अपील मात्र फेटाळली. उत्साह जास्त होता, त्यामुळे आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रोहानशी 11 कितकीचा महासंघाची धावसंख्या आपण पाहतोय 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावरती लागल्यात. सलामीला आलेला आपण पाहतोय प्रणित मात्र मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर वनडाऊन आलेला मयूर सुद्धा कोणतीही धावसंख्या न करता यावेळी मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर निशांत आलाय. निशांतने एक चौकार ठोकलाय. 3 चेंडू त्याने फेस केले आणि त्याच्यामध्ये 4 धावसंख्येचं योगदान आपण पाहतोय रोहानशी 11 कितकीचा माया संघासाठी दिलंय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी जर लक्ष टाकलं ना
24 चेंडू आणि विजयासाठी 57चं लक्ष्य अजूनही पार करायचं आहे. 24 चेंडू 57 धावा 57 धावा 24 चेंडू हे समीकरण शिल्लक राहिलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून मात्र बदलली गेली आहे. आता 30 यार्ड सर्कल खोललं गेलं आणि 30 यार्ड सर्कल खोलल्यानंतर आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफ आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे, त्यानंतर डीप मिड विकेट आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ही क्षेत्ररक्षणची व्यूहरचना 30 यार्ड सर्कलच्या बाहेरची आपल्याला पाहायला मिळाली. हशिकेश सज्ज झालाय चेंडू घेऊन. निखिल साठी यावेळचा चेंडू पुन्हा एकदा निखिल पाटील का बल्ला, माशाअल्लाह. यावेळचा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा चाललाय. बाउंड्री लाईनला गवसणी घालणारा फटका, षटकार. 6 धावा देऊन चाललाय. षटकारानंतर संघाची धावसंख्या मात्र येते आपण पाहतोय वेगाने पुढे सरकली आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्या. 35 ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो कशा रीतीने या चेंडूला खेळलं. स्वतः बसला, ऑफस्टंप कव्हर करून चेंडूला खेळलं आणि डीप मिडविकेटच्या डोक्यावरतून, डीप मिडविकेटच्या रिजनच्या डोक्यावरतून खेळला गेलेला फटका 6 धावा देऊन चालला. षटकारानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 35 लागली. 35 ऑन अ स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती. आता मात्र डोक्याला हात लावण्यास भाग पाडलाय निखिलने, कारण आपण जर पाहिलं तर या संघाचा तो महत्वपूर्ण गोलंदाज आहे आणि महत्वपूर्ण गोलंदाजाच्या आपण जर पाहिलं ना तर या संघाचा पाठीचा कडाच मोडण्याचं काम निखिल करतोय. कारण महत्वपूर्ण गोलंदाजावरती जर आक्रमण केलं तर येणारा गोलंदाज तितका घाबरून गोलंदाजी करेल आणि तितक्याच धावा सुद्धा खर्च करेल. या हेतूने मात्र निखिल यावेळी आपण पाहतोय तितकाच आक्रमक पवित्र हशिकेशच्या माध्यमातून घेतोय. हशिकेशच्या गोलंदाजीवरती घेतो. यावेळचा स्क्वेअर कट पुन्हा एकदा अप्रतिम यावेळी पाहायला मिळाला. यावेळी सुद्धा चाललाय चेंडू डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आग लावत चौकार. करायचं तर करायचं काय हाच विचार आता हशिकेशला पडलाय. कारण पहिल्या षटकामध्ये 24 निखिलने माझ्या गोलंदाजीवरती बनवल्यात. कुठेतरी चांगली गोलंदाजी करायची आहे याच हेतूने त्याने दुसरं षटक हाती घेतलंय. परंतु चांगली गोलंदाजी होऊन देईल तर निखिल कसला. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. यावेळचा फक्त आणि फक्त स्टिअर करून सन्मान देऊन खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षक वेदांच्या हातामध्ये चाललाय. एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती मात्र पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती लागतील. 40 ऑन अ स्कोर कार्ड. 87 बनवायच्या असताना आपण जर 86 बनवायच्या असताना आतापर्यंत 40 आल्यात. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक चालू आहे. हे षटक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तितकंच महागडं पडलंय स्मरणिका नौका संघासाठी आणि तितकंच लाभार्थी ठरलंय रोहानशी 11 केतकीचा माळा संघासाठी. कारण या षटकामध्ये सुद्धा धावा आल्यात. 11 धावा आतापर्यंत 3 चेंडून मागे खर्च केल्यात हशिकेशने. त्यामुळे 2 षटकांचा त्याचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 24 आणि या षटकामध्ये 11 अशा जास्तीत जास्त धावा इथून मात्र हशिकेश समोरच्या संघाला बहाल करतोय. यावेळचा फटका स्टेट बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चारू दत्त जोपर्यंत चेंडू अडवला जाईल 41 धाव मिळेल. एकेरी धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिलं तर पुढे सरकली. 41 धावा धावफलकावरती लागल्या. 41 ऑन अ स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय निखिलचा जर विचार केला तर 9 चेंडूंमध्ये महत्वपूर्ण योगदान 35 धावसंख्येचं त्याने आतापर्यंत दिलंय. आक्रमक खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. यावेळचा फटका जाईल सरळ लांब 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 खूप लांब ठोकलाय सरळ. डीप फाईन लेगच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका. पूर्णपणे अर्ध्या पिचवरती आपटलेला हा चेंडू. त्याला मात्र पुन्हा एकदा दिशा दाखवली डीप फाईन लेगची आणि त्याच्यावरती सुद्धा षटकार जमावलाय. आतापर्यंतच्या या षटकारानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 47 ऑन अ स्कोर कार्ड. 47 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. स्मरणिका नौकार संघाचा जर विचार केला पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या होत्या, परंतु आता विजय आणि पराजय यश यामधला जर आपण विचार केला ना तर निखिल अडचण ठरलाय. कारण येणाऱ्या चेंडूंवरती तो धावा बनवतोय, चांगल्या चेंडूंवरती सन्मान जरूर देतोय, परंतु तिथेच जर खराब चेंडू असेल ना तर त्याच्यावरती अक्षरशः तो तुटून पडतोय, त्याच्यावरती धावा सुद्धा बनवतोय. आणि षटकारानंतर संघाच्या धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर 47 धावा यावेळी धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 47 यावेळी पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर थोडंसं फ्रंट फूट वरती येऊन हलक्या हाताने खेळला गेलेला फटका एकेरी धाव देऊन जाईल. एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या यावेळी मात्र पुढे सरकेल आणि धावफलकावरती 48 धावा लागतील. हशिकेश माळीचा जर विचार केला तर 2 षटकामध्ये त्याने आतापर्यंत आपण जर पाहिलं ना 12 चेंडूंमध्ये तब्बल 43 धावा खर्च केल्यात.
अर्ध्या धावा तर हृषिकेश माळीच्या गोलंदाजीवरतीच बनवल्यात हेच मात्र आता म्हणावं लागेल, कारण 43 धावा त्याने खर्च केल्यात 2 षटकांमध्ये. आणि निखिलचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक अक्षय पाटील मोन्याने बनवलं होतं. कालच्या दिवसामध्ये वैयक्तिक 88 धावा त्याने केल्या होत्या. आज आपण पाहतो निखिल पाटीलच्या बॅटमधून 11 चेंडूंमध्ये 42 धावा बनवल्यात. अजूनही अर्धशतकासाठी काहीशा धावसंख्या येण्याची गरज आहे. दुसरं अर्धशतक येईल का असं त्या येणारा आणि वेळ काळ आणि वेळ ठरवेल. जिथे आपण पाहतोय 18 चेंडू आणि 38 ची गरज आहे. 18 चेंडू 38 धावा, 38 धावा 18 चेंडू हे समीकरण शिल्लक राहिलंय. पुनश्च एकदा यावेळी आपण पाहतोय निखिल आता स्ट्राईक वरती आला. समोर कर्णधार टू कर्णधार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये आणि दोन्हीही डावखुरे आताचे खेळाडू आहेत. यावेळी निखिलसाठी टाकलेला हा फुलर लेनचा चेंडू, या चेंडूंची नितांत गरज आहे. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडू अडवेल दुहेरी धावा या चेंडूवरती मिळतील आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र पुढे सरकेल. 50 धावा वैयक्तिक अर्थातच सांघिक अर्धशतक यावेळी धावफलकावरती लागलंय. 50 धावा धावफलकावरती लागल्या. 44 वरती आतापर्यंत निखिल पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धशतकासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. 44 धावा निखिलच्या एकट्याच्या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी आडवा बॅटने जरूर खेळायचा होता, परंतु हा प्रयत्न सुद्धा अपयशी ठरलाय. आडव्या बॅटने खेळत असताना आपण जर पाहिलं तर थोडासा बॉडी बॅलन्स झुकला गेला आणि तदनंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा दुखापतग्रस्त आहे खेळाडू. स्प्रे मैदानावरती घेऊन चला, पाणी आणि स्प्रे. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. इथे मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळालाय. तिसऱ्या षटकासाठी हृषिकेश माळीला दाखल केलं, परंतु हृषिकेशने केलेली खराब कामगिरी आता आपण जर पाहिलं तर निमेश पुनश्च एकदा भरून काढतोय. कारण वैयक्तिक 44 धावसंख्येवरती आतापर्यंत निखिल खेळतोय. कुठेतरी आता यावेळी स्वर्णिका नौका संघ सुद्धा विचार करत असेल ना की एखाद दुसरी विकेट जी सामन्यामध्ये मोमेंटम शिफ्ट करणारी आहे ती तरी मिळू दे. कारण एखाद विकेट आली तर पुन्हा एकदा जो मोमेंटम मिळालेला आहे तो ब्रेक होईल आणि पुनश्च एकदा एक वेगळी मोड मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु आतापर्यंत निखिलने केलेली आपण जर स्वाभाविक आणि तितक्याच आक्रमकतेची अर्थातच आपण जर विचार केला ना तर त्याच्या नावाला त्याच्या रूपाला साजेशी खेळी आपण मैदानावरती पाहतोय. 44 धावा वैयक्तिक त्याने आतापर्यंत बनवल्यात. संघाची सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर आतापर्यंत आपल्याला 50 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. 50 ऑन स्कोर कार्ड. 50 धावा धावफलकावरती 86 बनवायच्या असताना 50 आल्यात आतापर्यंत. 16 चेंडू 36 धावा हे समीकरण राहिले शिल्लक. अजूनही सामना आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांकडे तितकाच दोलायमान स्थितीमध्ये आहे. मग येणाऱ्या चेंडूंवरती इथून निमिषला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एखाद दुसरा चांगला चेंडू सामन्याचं दृश्य पलटून जाणारा पाहायला मिळतोय. कारण मागचा चेंडू जसा निर्धाव आलाय तसा पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून मात्र बदलली गेली आहे. आता आपण पाहतोय जो क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ वरती होता त्याला थोडंसं सरकवून डीप लॉंग ऑफ वरती केलाय. त्यामुळे आपण जर पाहिलं तर शॉर्ट मिड वरती सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतो बदलली गेली आहे. 12 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येची पार्टनरशिप होत असताना पाहायला मिळाली. यावेळी पंचांकडे अपील केली गेली, परंतु ही अपील मात्र इथे मात्र फेटाळली गेली आहे. सलगचे 2 चेंडू यावेळी निर्धाव टाकलेत. यावेळीचा चेंडू आपण जर पाहिला तर थोडासा ऑफ ब्रेक होता. डावखुरे आताच्या फलंदाजासाठी ऑफ ब्रेक केला गेला आणि तो सरळ यष्ट्यान अर्थातच यष्ट्या मिस करणारा पाहायला मिळाला. थाईवरती चेंडू जाऊन आदळल्यानंतर लेग बिफोर द विकेट अपील सुद्धा झाली, परंतु ही अपील मात्र पंचांच्या माध्यमातून फेटाळली गेली आहे. निर्धाव चेंडू आला. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. निर्धारित 3 चेंडू अजूनही या षटकातील येणं बाकी असताना निमेश पाटील पुनश्च एकदा चेंडू घेऊन सज्ज. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आता तैनात होता. जोपर्यंत चेंडूवरती येईल एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या यावेळी पुढे सरकेल. धावफलकावरती 51 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला भेटेल. 51 ऑन अ स्कोर कार्ड. हे षटक जसं दुसरं षटक निमेशने हाताळलं होतं ना तसं षटक हे सुद्धा पाहायला मिळालंय. कारण मागच्या षटकामध्ये निमेशने 2 विकेट्स घेतल्या होत्या, 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. या षटकात आतापर्यंत 3 खर्च केल्या, 2 डॉट टाकलेत. 4 चेंडूंचा खेळ त्याने संपवलाय. त्यामध्ये 2 चेंडू अजूनही येणं बाकी असताना आता स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय निशांत आलाय. याच निशांतने मागच्या षटकामध्ये निमेशवरती एक चौकार ठोकला होता. 14 चेंडू आणि 35 समीकरण शिल्लक राहिलंय. जसे जसे निर्धाव चेंडू येतील, जसे जसे चेंडू सरतील तसा तसा सामना आपल्याला एक वेगवेगळ्या
निर्णायक मोडकडे जात असताना पाहायला मिळेल, परंतु येणारे अजूनही चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा निमिष चेंडू घेऊन सज्ज झालाय महात्मा गांधी विद्यालय एंड कडनं यावेळचा चेंडू. इथे मात्र हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे अभितैनात आहे. चेंडूवरती जोपर्यंत पोहोचेल चारू दत्त येईल. यावेळी आपण जर पाहिलं तर दुसऱ्याचा कॉल जरूर केला होता, परंतु ऐन मोक्याच्या वेळी यावेळी फलंदाजांना थांबवलं गेलं. एकेरी धाव घेतली गेली आणि 52 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 52 ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू या षटकातील येणं बाकी असताना 5 चेंडूंचा खेळ मात्र इथे संपतोय. चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 52 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्थातच आपण जर पाहिलं ना तर निमिषला मी मगाशी म्हटलो की कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, परंतु यावेळी निखिल सुद्धा तेच करतोय. समोरचा अर्थातच रोहन शिलोन कितकी समाज संघाला कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 15 चेंडूंमध्ये 45 धावसंख्येची वैयक्तिक खेळी आतापर्यंत केली आहे, परंतु हा चेंडू निर्धाव आलाय. 12 चेंडू आणि आता विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे निमिष पाटील साठी, कारण फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. 12 चेंडूंमध्ये हशिकेशने खर्च केलेल्या धावा आणि 12 चेंडूंमध्ये अर्थातच निमिषने खर्च केलेल्या धावा. 12 चेंडूंमध्ये निमिषने आपण जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. एक महत्वपूर्ण षटक यावेळी आपण पाहतोय निमिषने हाताळलं. 12 चेंडू विजयासाठी इथून मात्र समीकरण आता शिल्लक राहिलंय 34चं. 12 चेंडू 34 धावा 34 धावा 12 चेंडू धावफलकावरती आपण पाहतोय 52 धावा धावफलकावरती लागल्यात. 86 ची गरज असताना आतापर्यंत 52 आल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय आता 5वा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती मॅन फ्रॉम बागदांडा चारू दत्त गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. चारू दत्त आला. आता चारू दत्त हे षटक कशा रीतीने हाताळणार, तो सुद्धा डावखुरी आताचा गोलंदाज आहे. मग निमिषने हाताळलेलं षटक आणि त्याच्या पावलावरती पावलं ठेवून गेलेली गोलंदाजी ही सुद्धा करावी लागेल. पहिला चेंडू आपण पाहतोय यष्ट्यांना सोडून जाणारा पंचांचा इशारा. हा चेंडू वाईड असल्याचा अवंत स्वरूपाची धाव यावेळी धावफलकावरती मिळेल. एकेरी धाव धावफलकावरती लागली आहे, परंतु इथून संघर्ष करण्यास आता मात्र भाग पाडलं जात आहे. येणारे 12 चेंडू अजूनही विजयासाठी 33ची 34ची 33 पाहिजे असेल. वाईड आला पहिला. रस्त्यावरती ज्यांच्या कोणच्या गाड्या मधीत असतील, रहदारीचा रस्ता आहे त्याच्यावरती जर कोणाच्या मध्ये गाड्या असतील तर त्याने कृपया करून थोड्याशा बाजूला करा, कारण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थोडीशी सामना चालू करून घ्यायचा आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 32. पहिले 2 चेंडू वाईट स्वरूपातल्या धावा देऊन जाणारे ठरलेत. 32 धावा अजूनही हव्या आहेत. 12 चेंडू येणं बाकी आहेत. चारू दत्त पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळचा चेंडू हवेत खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे तैनात केला गेलाय. जोपर्यंत चेंडू अडवेल तद्वरती एक सिंगल यावेळी मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर आता स्ट्राईक रोटेट होईल. पुन्हा एकदा निखिल नावाचं वादळ यावेळी मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे आपण जर पाहिलं तर मागच्या चेंडूवरती एक सिंगल आल्यानंतर आता निखिल स्ट्राईक एंडवरती आलाय. 11 चेंडू आणि 31चं समीकरण इथून मात्र सज्ज राहिलंय. सिकंदर हालात के आगे नाही झुकता असं म्हटलं जातं. कितीही धावा असू द्या समोर, निखिल पाटीलचा स्वाभाविक खेळ आपण प्रत्येक सामन्यामध्ये पाहिलाय आणि त्याच्या माध्यमातून याही सामन्यामध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. इतिहास आणि प्रत्येक वेळी तो इतिहास दोहरवत असतो. हे दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. यावेळचा फटका अर्धशतक कंप्लीट करणारा पाहायला मिळालाय. हा रणसम वाट उंच करायची आहे. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक निखिल पाटीलच्या नावावरती लागलं गेलंय. या स्पर्धेतील दुसरं तर वैयक्तिक पहिलं अर्धशतक ठोकणारा यावेळी दुसऱ्या दिवसातील पहिला खेळाडू निखिल पाटील आपण पाहतोय. मागच्या चेंडूवरती लोअर फुलटॉस चेंडूला यावेळी आपण जर पाहिलं तर डीप मिड विकेटच्या आणि फाईन लेगच्या मधून ठोकला गेला षटकार. षटकारानंतर आता संघाची धावसंख्या यावेळी झपाट्याने मात्र पुढे वाढली आहे. 61 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 10 चेंडू 25 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 61 धावा धावफलकावरती लागल्यात. 61 अर्धशतक यावेळी आपण जर पाहिलं तर निखिलच्या बॅटमधून आलंय. पुन्हा एकदा
निखिल यावेळी चेंडू मारण्यासाठी सज्ज झाला. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हवेत टोकला गेलाय आणि याही वेळेचा हा सलगचा सेकंड इन अ रो. निखिल ऑन दी फायर असं म्हटलं तरी अवघड होणार नाहीये, कारण आलेल्या या सलगच्या 2 चेंडूंवरच्या 12 धावा आता मात्र धावफलकाचं गणित बदलून टाकणारं पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती आपण पाहतोय 67 धावा धावफलकावरती लागल्यात. अभी तो चले है नई मंजिल के लिए एक ही पन्ना उल्टा है, अभी तो निखिल पाटील नाम की पूरी किताब बाकी है असं काहीसं सांगून देणारे हे 2 फटके यावेळी धावफलकावरती धावा जास्त देऊन जाणारे पाहायला मिळालेत. 67 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा फटका इथून मात्र हलक्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, कोणतीही चुकी होणार नाहीये. एकेरी धाव आता मिळते आणि एकेरी धावेनंतर षटक आपण पाहतोय थोडंसं समाप्तीच्या मार्गावरती वळतोय, जिथे आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपलाय. येणारे 8 चेंडू विजयासाठी 18 हे समीकरण शिल्लक राहिलंय. 8 चेंडू 18 धावा 18 धावा 8 चेंडू हे समीकरण आपण पाहतोय. इथून मात्र येणं बाकी असताना पुनश्च एकदा चारू दत्त चेंडू घेऊन मात्र सज्ज झालाय. यावेळचा चेंडू लोवर फुलटॉस सरळ खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक हशिकेश तिथे तैनात आहे. चेंडू अडवला जाईल, एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेनंतर आता संघाची धावसंख्या इथून मात्र पुढे सरकेल. 68 धावा 69 धावा धावफलकावरती लागतील. विजयासाठी आपण जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू 17 धावसंख्येची गरज. सात चेंडू आणि 17 हे समीकरण राहिले निखिल. सात चेंडू आणि 17 हे समीकरण शिल्लक राहिलंय. पुनश्च एकदा चारू दत्त या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा चेंडू इथून मात्र आपण पाहतोय हेलिकॉप्टर चालवला गेला, गॅपमध्ये खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल एकेरी धाव इथून मात्र भेटेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र इथून आपण पाहतोय पुढे सरकते. 70 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि 16ची गरज. 6 चेंडू 16 धावा 16 धावा हे 6 चेंडू येणार आहे. बाकी सांगून जातील रोहानशी 11 कितकिचामा की स्मरणिका नवखार. जो 2 संघ सामने जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये पोहोचेल, परंतु असा कोणता संघ असेल येणारा वेळ आणि काळ मात्र नक्की ठरवेल. जिथे आपण पाहतोय पुनश्च एकदा निखिल पाटील आपल्याला स्ट्राईक रेट वरती पाहायला मिळेल. सन्मान्य कल्पेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कल्पेश पाटील यांना मी विनंती करतो. आयोजन कमिटीच्या माध्यमातून ही सूचना आहे. लेबी या गावातून बिलॉंग करणारे सन्मान्य कल्पेश पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 6 चेंडू आणि विजयासाठी 16 हे समीकरण शिल्लक राहिलंय. पहिला चेंडू यावेळी आपण पाहतोय स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु अखेरच्या क्षणाला यावेळी आपण पाहतोय चेंडूने जिंकली ही रेस आणि चेंडू होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 4 चौकार. बॅटमधून धावा बनवणं हे निखिल पाटीलला माहित आहे आणि बॅटमधून धावा कशा बनवायच्या आहेत, आपल्या संघाला कोणत्या दिशेवरती आणि कशा वेळी न्यायचं आहे हे निखिलला मात्र माहित आहे. त्यामुळे त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा आता पुनश्च एकदा संजीवनी नवसंजीवनी देणाऱ्या पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि विजयासाठी 12 हे समीकरण शिल्लक राहिलंय. याही वेळेचा इट्स अ कडक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. यावेळी आपण पाहतो निखिलच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका पुनश्च एकदा षटकार देऊन चाललाय. यावेळचा सुद्धा ऑन साइड वरती भडकावला गेलेला फटका. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे तब्बल 80 धावा. 80 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडू आणि 6चं समीकरण मात्र आता शिल्लक राहिलंय. 4 चेंडू 6 धावा 6 धावा 4 चेंडू, परंतु हेच समीकरण एका सामन्यामध्ये या अगोदरच्या केपीएल मध्ये निखिलने अर्थातच आकाशने थांबवलं होतं. 22 चेंडूंमध्ये 69 धावा आतापर्यंत निखिलने बनवल्यात. टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी, कारण अफलातून खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
4 चेंडू आणि 6च समीकरण शिल्लक राहिलंय. मागचा चेंडू फुलटॉस होता आणि त्या फुलटॉस वरती सुद्धा षटकार जमावला गेला निखिलच्या माध्यमातून. यावेळचा फटका कहे पे निगाह कहे पे निशाणा अशा पद्धतीचा पाहायला मिळाला. यावेळचा इथून मात्र रनआउटची संधी आहे परंतु थ्रो खराब, त्यामुळे आलेल्या या 2 धावा आता पुन्हा एकदा धावफलकावरती मात्र भर टाकून चालल्यात. आता मात्र धावफलकाचा जर विचार केला तर 82 धावा, माफ करा 82 धावा धावफलकावरती लागल्यात. 82 ऑन अ स्कोर कार्ड. 3 चेंडू आणि 4चं समीकरण शिल्लक राहिलं. 3 चेंडू 4 धावा 4 धावा 3 चेंडू हे समीकरण आपण पाहतोय. हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण राहतील यावेळी निखिलसाठी सुद्धा आणि स्मरणिका नौखासाठी सुद्धा. पुन्हा एकदा अक्षय सज्ज झालाय चेंडू घेऊन. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. यष्टीरक्षकाची चुकी आता चुकी महागात पडेल की काय हे दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. इथून मात्र रनआउटची संधी आणि रनआउट होत असताना फलंदाज निशांत यावेळी पाहायला मिळाला. दोन बॉल 2 पाहिजे. 2 बॉल 3 3 बॉल 2 बॉल. जो काही निर्णय असेल तो पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. क्रॉस झालेला आहे का यास फलंदाज आउट होणारा निशांत असेल. त्यामुळे आता येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 3चं समीकरण इथून मात्र शिल्लक राहिलंय. हा चेंडू इथून मात्र खूप निर्णायक असेल. हे 2 चेंडू खूप निर्णायक ठरतील सामन्याचं चित्र पलटवण्यासाठी. कारण बाद होणारा फलंदाज निशांतला पाहिला. नवीन येणारा फलंदाज श्रुती कडवे यावेळी नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. अक्षय चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक यावेळी तिथे तैनात आहे. यावेळचा चेंडू आपण पाहतोय. रन आउटची संधी आणि फलंदाज रन आउट होत असताना पाहायला मिळेल का यावेळी. आता मात्र बघा सामना बरोबरी जर सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. एक याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर असेल. हे सुद्धा आपल्यापर्यंत महत्वपूर्ण बाब पोहोचवतोय. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. त्यामुळे येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा 2 धावा 1 चेंडू हे समीकरण यावेळी शिल्लक राहिलंय. पुन्हा एकदा एक नक्की म्हणेन अक्षयसाठी सुद्धा आता टाळ्या झाल्या पाहिजे आहे. कारण त्याने आतापर्यंत अफलातून गोलंदाजी केली आहे. कारण येणाऱ्या चेंडूंवरती 4 धावा त्याला वाचवायच्या होत्या आणि आतापर्यंत लिहिलेल्यारित्या त्याने कामगिरी सुद्धा केली आहे. कारण आता येणारा 1 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा 2 धावा शेवटचा 1 चेंडू जिंकेल कोण हे मात्र म्हणणार नाहीये. परंतु इथून मात्र क्रिकेटचा विजय होत असताना पुन्हा एकदा याही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. जसं निलुवादा म्हणतो क्रिकेट सरळा आणि राजकारण कधी रंग बदलेल हे सांगू शकता येत नाही. तसं हे दृश्य मैदानावरती पाहायला मिळतंय. येणारा 1 चेंडू शिल्लक आहे. 2 धावसंख्येची गरज आहे. सामना इथून मात्र पुन्हा एकदा एक वेगळ्या मोडकडे वळलाय. खारेपाट प्रीमियर लीग मध्ये आपण 2 अर्धशतकं पाहिलीत. आता सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हे सुद्धा येणारा वेळ आणि काळ ठरवेल. पुन्हा एकदा अक्षय शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्राइक एंड वरती शशिकांत, नॉन स्ट्राइक एंड वरती निखिल. चला सामना लवकरात लवकर चालू करा. शेवटचा 1 चेंडू
2 धावसंख्येची गरज. यावेळचा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक 2 चेंडू खाली, झेल घेण्याचा प्रयत्न, पकडला झेल, फलंदाज शशिकांत बॅक टू दी पॅव्हलियन. सामना जिंकलाय स्मरणिका 11 नौकान संघाने. हार्डलक रोहानशी 11 केतकीचा मळा. चला, ज्या संघाने नाणेफेकी जिंकले तो उजव्या बाजूला बसणार आहे आणि ज्या संघाने नाणेफेकी हारले तो डाव्या बाजूला बसेल. या आता जो सामना चित्तथरारक झाला त्या सामन्यामध्ये आपण पाहतोय अफलातून कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली निखिलची, परंतु 2 धावेनिशी त्यांचा संघ यावेळी पराभूत झाला. आता नवीन सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर निशिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंजादेवी म्हात्रोळी, तर दुसऱ्या बाजूला रत्नाकर पाटील पुरस्कृत जय हनुमान लोणकर. मग तुझ्यावर आहे मॅन ऑफ द मॅच कोणला देऊ बाबू. निमिष आहे ना म्हणजे या सामन्याचा सामनावीर नो डाऊट 17 चेंडूंमध्ये 39 धावा करणारा आणि 2 षटकांमध्ये 2 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर पळतवणारा निमिष ठरतोय या सामन्याचा सामनावीराचा हकदार. या निमिष आपला हा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि यापुढील मॅचचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक यश माबगावकर यांच्याकडे. ओव्हर टू यश. टॉस विन कोण आहे? तुम्ही होते ते नाही मी सांगतो टॉस विन मात्रोळी अक्षय थँक्यू सो मच सुयश बोरे यांचा आवाज आपण ऐकत होतो. पुन्हा एकदा बोलूयात मित्रांनो, खारेपाट प्रीमियर लीग 2025 जबरदस्त पर्व, काही विशेष पर्व या ठिकाणी आपण बघतोय. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे करंजादेवी मात्रोळी. टॉस कोणी जिंकला? करंजादेवी मात्रोळी वन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इयर. तर त्या दरम्यान प्रसन्न पाटील तर आमचे मित्र प्रसन्न पाटील या ठिकाणी आहेत. मांडवकाचा एक सक्षम प्लेयर आणि त्या माध्यमातून जर विचार केला ना ते बरेच वेळ गोव्याला असतात, तिथे क्रिकेट खेळत असतात आणि मग आज या स्पर्धेसाठी खारेपाट प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी ते आलेत आणि गोव्यावरून आलेत असं माहिती